नमस्कार, रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत भरली वांगी। यापूर्वीही आपण चॅनलवरती वांग्याच्या भाजीच्या वेगवेगळ्या रेसिपीज केलेल्या आहेत, त्याही तुम्ही नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते अगोदर बघूया। त्यासाठी मी घेतलेले आहे शेंगदाणे, खोबरे, हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, मोहरी, मीठ, जिरे, कढीपत्ता, हळद, धने पावडर आणि वांगे घेतलेले आहे। वांगे मी या पद्धतीने कट करून पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून ठेवलेले आहे। साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। आता आपण सर्वप्रथम शेंगदाणे आणि खोबरे कढईमध्ये अजिबात तेल न घालता आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आता हे भाजून झाल्यानंतर आपल्याला थंड होऊ द्यायचे। आता शेंगदाणे आणि खोबरे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये याचे वाटण करून घ्यायचे आहे। आता मिक्सरमध्ये घेऊया हिरवी मिरची, लसूण, आलं, मीठ, कोथिंबीर आणि आपण भाजून घेतलेले खोबरे आणि शेंगदाणे यामध्ये घालून याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। आता आपला वांग्याचा मसाला तयार झालेला आहे। तर आता आपल्याला हा वांग्यामध्ये व्यवस्थित भरायचा आहे। तर वांग्यामध्ये आता जेवढा मावेल तेवढा आपल्याला मसाला भरायचा आहे। तर या पद्धतीने मी वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे। आता आपण सर्व वांग्यामध्येही हा मसाला भरून घेतलेला आहे आणि आपला थोडा मसाला शिल्लक आहे तो आपल्याला नंतर लागणार आहे। आता कढईमध्ये मी तेल घेतलेले आहे, त्यामध्ये घालूया मोहरी, जिरे, कढीपत्ता, हळद, धने पावडर आणि हे परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये घालायचे वांगे आणि वांगे हे फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता वांग्यावरती आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 1 ते 2 मिनिटांनंतर आपल्याला झाकण काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला उरलेला सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा। हा मसाला आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। मसाला हा वांग्यामध्ये चांगला परतला आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचं आहे। हे पाणी मी कोमट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवूया। 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आता आपले वांगे खूप छान शिजलेले आहे। वांगी आपली खूप छान शिजलेली आहे आणि वांग्याला तरीही खूप छान आलेली आहे। तर यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि मिक्स करून घेऊया। तर आता ही आपली भरली वांगी भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता ही भाजी खूप छान झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। थँक यू।